Vinod Kumar sir said, your diagnosis, that is your energy, that is your prestige, and that is your caliber, and that gives you importance in society as well as in your technical communities also. तर ते आपण वाढवूया आणि वाढलाय आपलं आणि आपण पुढे कंटिन्यूस चालू ठेवूया, जेणेकरून उद्या महाराष्ट्राचा ग्रॅज्युएट बाहेर गेला की लोकांनी रिस्पेक्टने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. दुसरं एक ऑब्झर्वेशन तुम्ही मांडतो मी, आय मे बी रॉंग. नवीन यंग जनरेशन जी आहे ती बऱ्यापैकी दे आर निग्लेक्टिंग लार्ज एनिमल प्रॅक्टिस. कारण मला माहित नाही, काही भरपूर असू शकतात, पण एक लक्षात ठेवा, माझी 32 वर्षाची सर्व्हिस झाली, माझे फक्त एकच वर्ष राहिला रिटायरमेंटला. लार्ज एनिमल प्रॅक्टिस हेच आपलं डिपार्टमेंट शेवटपर्यंत, याच्यावर आपल्या लार्ज एनिमल प्रॅक्टिसवरच शेतकरी अवलंबून आहे, याच्यावरच आपलं डिपार्टमेंट अवलंबून आहे. जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपलं फार्मर करायचं असेल तर लार्ज एनिमल प्रॅक्टिस इज मस्ट. आणि नो डाऊट इन पेड एनिमल यू विल गेट मनी. लार्ज एनिमल मध्ये तुम्हाला पैसा मिळणार नाही, पण जे सॅटिस्फॅक्शन मिळते ना, ते सॅटिस्फॅक्शन आणि ते प्लेजर यू कॅनॉट परचेस इन द एनी मार्केट ऑफ द वर्ल्ड. आलं ते सॅटिस्फॅक्शन आपल्याला आपल्या स्वतःसाठी चांगलं असते, आपल्या फॅमिलीसाठी चांगलं असते, आणि त्यातून आपण एक आपली उन्नती पण करतो, आपली प्रगती पण करतो, आणि त्यातून एक समाजसेवा पण आपण करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे अॅनिमल्स आहेत, जे बोलू शकत नाही, त्यांची आपण सेवा करतो. तर आपण स्वार्थही साधत असतो आणि आपल्या स्वार्थासोबत आपण परमार्थ पण करत असतो. असं आपलं नोबेल प्रोफेशन आहे. तर हे प्रोफेशन आपण अपग्रेड करूया आणि सर्वजण क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याचा कसा दिसेल याचा प्रयत्न करूया. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो.